नमस्कार मित्रांनो, माझं नाव यश आणि मी तुमचं कोकण या ब्लॉग्समध्ये स्वागत करतो। तर आता सकाळचे वाजलेत 9 आणि आज आम्ही बनवतो आहे घावणे। कारण का आज आमचं घावणे खायचं मन झालेलं, तर आज आम्ही विचार केला की आज घावणे बनवूया। तर आपण बघूया की आपल्याकडे घावणे कसे बनतात। आणि घावण्यासोबत आम्ही एक चटणी बनवली आहे मिरचीची आणि खोबरं वगैरे घालून, आणि थोडी त्याच्यात डाळ वगैरे घातलेली आहे। आणि आता त्याच्यासोबत चाय सुद्धा पिऊया। मित्रांनो, हे बघा, हे घावण्याचं पीठ आहे। दाखवा जरा, असं पातळ, मीडियम पातळ व्हायला पाहिजे ना। पातळ केलाय, पहिला भिजत घातलेले 4-5 तास, नंतर ते मिक्सरला लावले आणि असं पातळ केलं, त्यात थोडंसं मीठ टाकलं, नंतर मग घावणे करायचे। आता तव्यावर हे ठेवलंय, याला काय बोलतात? एक बीड आहे, ही सुकी चटणी त्याच्याबरोबर। आणि आम्ही फोडणी बिंडी काय नाही दिली, फक्त खोबऱ्याची आणि काय मिरची, आलं, ओके, कोथिंबीर, लसूण, ही चटणी आहे, लिंबू, साखर आणि डाळ आणि साखर, बरोबर। तर त्याची ही चटणी आहे। तर आता बघूया याच्यात घावणे घालतील। तर मित्रांनो, आता बघा, हे घावणे आपण त्या बिड्यावर घालतोय। तर बघूया आपला पहिलाच घावणा कसा बनतो। याचा घातलं, आता याच्यावर थोडस घावण्याला थोडा उशीर लागतो ना। तर याच्या आधी हे बनवलेले 2, पण ते स्टार्टिंगला नीट बनत नाहीत। तर आता हे बघूया हा कसा बनतो ते। तर बघा, आता मित्रांनो, एका साईडून आपला घावणं झाला शिकून, आता दुसऱ्या साईडून त्याला शेकायला घातलंय। काही लोक एका साईडने शिकवतात, पण आम्ही 2 साईडने शिकवतो। आता त्याला 2-3 मिनिटं अजून, त्याच्यानंतर मग तो झाला। मस्त गोल घावणा झालेला आहे, गरम गरम। आता हे झाल्यानंतर आपण खाऊन घेऊया। आता एवढं पीठ आहे, तेवढ्या पिठाचे बघूया आता केवढे घावणे बनतात, आणि नंतर खाऊया। तर बघा, आता एवढंच पीठ राहिलंय। आता हे एक टाकलंय, त्याच्यानंतर एवढे सारे झाले आता बनवून। तर आता आपण थोड्याच वेळात खायला घेऊया। आणि इथे चाय पण ठेवले बघा, मस्त गरमागरम चाय पण ठेवले। काल त्यांनी वडे खाल्ले नव्हते ना, पोट बिघडलं, तर म्हणून आता जरा केले मी थोडे नाश्त्याला। आता हे थोडेसे नाश्त्यासोबत वडे आणि चाय वगैरे मस्त आता खाऊन घेऊया, आणि मग सांगू बघा आपला हा नाश्ता सकाळचा। घावणे, चहा, ही चटणी आणि हे वडे। तर आता आपण खाऊया हे मस्तपैकी। मस्त। आता या ग्रीन चटणी सोबत पण खाऊया। खूप छान। तर मित्रांनो, तुम्ही पण सांगा आम्हाला की आम्ही कमेंटमध्ये तुम्ही सांगा की अजून नवीन काय काय ट्राय करता येईल। तर जसं आम्हाला जमेल तसं आम्ही ट्राय करू आणि तुमच्यापर्यंत पोहोचवू आपली नवीन रेसिपीज मालवणी पद्धतीतल्या। आणि हे घावणे आणि चाय गावी खाण्यात खूप मजा येते। गावी सगळ्यांकडे हाच नाश्ता असतो, आणि आमच्या कोकणात तर हाच असतो। तर चला आपण आता खाऊन भेटूया। तर पप्पा, सांगा जरा हे कसं आहे घावणे? बघूया जरा, मस्त झालं ना? सुपर चटणी झाली, सुपर चटणी पण मस्त। आणि हे गावी नाश्ता हेच करतो ना सगळीकडे? सकाळचा आमचा नाश्ता हेच असते। सकाळचा नाश्ता हाच असतो। आम्ही चहा बरोबर खातो, चहा पण पाहिजे आम्हाला। चाय तर पाहिजे, घावण्यासोबत चाय तर पाहिजे। मित्रांनो, आम्ही जे बनवलं होतं घावणे, चहा आणि जी चटणी बनवली होती ती आमची खाऊन झाली आहे, एक नंबरच बनलेली। तर तुम्हाला जर आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि आमच्या चॅनलला शेअर करा आणि लाईक करा, आणि कमेंटमध्ये सांगा की नेक्स्ट रेसिपी काय आम्ही बनवू शकतो। तर आम्हाला जमलं तर आम्ही नक्की बनवू। थँक्स फॉर वॉचिंग।